नमस्कार मंडळींनो, मी रिहा फोंडेकर. काय म्हणतास? बरे असत ना? तर आज माझ्या नवीन व्हिडिओत तुमचं मनापासून स्वागत असा. तर मंडळींनो, आज असा मार्गशीर्षातलो पहिलो गुरुवार. तर सगळ्यांचाच उपवास असतालोचा आणि मी आज सकाळीच म्हटलं कामाक जाऊचा, तर म्हटलं लवकर घट बसवून घेऊया. तर मी पहिला काय केलंय, 5 झाडांचे पानांची अशी टाळ आणलंय. त्याच्यानंतर तांदूळ ठेवले पाटावरती, हे बघा असे खाली. आणि त्याच्यावरती तांब्याचं कलश ठेवलंय. त्याला हळदी कुंकवाची बोटं ओढलंय. नंतर असं सजवलंय व्यवस्थित. असा 5 फळं आणलंय, केळी आणलंय, नैवेद्य असं म्हणजे सगळं व्यवस्थित मी आता घटाची तयारी करून घेतलंय. आता मी पूजा करतोय. पूजा करताना देवीचं मंत्र म्हणजे ओम श्री महालक्ष्मी माते नमो नमः हे मंत्र मनातल्या मनात म्हणायचं. ओम श्री महालक्ष्मी माते नमो नमः. ओम श्री महालक्ष्मी माते नमो नमः. ओम श्री महालक्ष्मी माते नमो नमः. माझी पूजा संपन्न झाली. आता मी पुस्तक वाचून घेते. श्री महालक्ष्मी महात्म्य. श्री महालक्ष्मी प्रतिष्ठापना व विसर्जन पूजाविधी. ही पूजा आपण स्वतःही करू शकतो. फक्त ती करताना मनोभावे करायची आहे. देवीची स्थापना करताना तिचे तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावे. देवीची स्थापना करण्यापूर्वी घरातील जागा शक्यतो गाईच्या शेणाने सारवून घ्यावी. फरशी असल्यास पाण्याने स्वच्छ पुसून घ्यावी. ज्या ठिकाणी देवीची स्थापना करायची आहे त्या जागी चौरंग किंवा पाट मांडावा. त्याच्या सभोवती रांगोळी घालावी. थोडे गहू किंवा तांदूळ चौरंगाच्या किंवा पाटाच्या मध्यभागी वर्तुळाकार पसरून ठेवावेत. स्वच्छ घासलेल्या तांब्याचा एक तांब्या तो पाण्याने पूर्ण भरावा. एक सुपारी, एक नाणी, दुर्वा त्या पाण्यात घालावी. 5 प्रकारच्या झाडांच्या 5 डहाळ्या किंवा 5 झाडांची प्रत्येकी 5 पाने कलशाच्या तोंडावर रचून त्यावर नारळाची शेंडी वर राहील अशा प्रकारे एक नारळ ठेवावा. हळद व कुंकवाची बोटे कलशाच्या बाहेरच्या अंगाला सर्व बाजूंनी लावावीत. तांदूळ किंवा गहू पसरलेल्या चौरंगावर किंवा पाटावर हा कलश नीट ठेवावा. पुस्तकातील सुरुवातीला असलेले महालक्ष्मीचे चित्र एका पुठ्ठ्यावर चिकटून त्या चित्राची तस्वीर समोर येईल अशा तऱ्हेने कलशाला टेकून ठेवावे. ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः हा मंत्र स्वतःच म्हणून आचमन करावे. पळीने पाणी हातावर घेऊन ओम गोविंदाय नमः असे म्हणून हातातील पाणी ताम्हनात सोडावे. नंतर देवीला स्नान घालावे. हळदी कुंकू पुष्प वाहून देवीपुढे अगरबत्ती ओवाळावी. धूप दाखवून निरांजने ओवाळावे. देवीला नैवेद्य अर्पण करून झाल्यानंतर मनोभावे देवीची प्रार्थना करून आपल्या मनात काय इच्छा असेल ती सफल होण्याची विनंती करावी.
देवीच्या चौरंगासमोर एक पाट मांडून त्यावर बसून महालक्ष्मी व्रताची कथा वाचावी. नंतर महालक्ष्मी महात्म्य वाचावे. वाचताना किंवा दुसऱ्याकडून वाचून घेताना मन एकाग्र करावे. देवीला नैवेद्य अर्पण केल्यानंतर हात जोडून या पोथीत छापलेले महालक्ष्मी उद्देशून इंद्रदेवाने म्हटलेले नमन अष्टक म्हणावे. हे अष्टक म्हणण्यापूर्वी आपल्या मनात जी काही इच्छा असेल ती देवीला सांगून ती फलद्रूप व्हावी म्हणून देवीला मनोभावे विनंती करावी. मग निरांजन ओवाळून आरती करावी. रात्री महालक्ष्मीची पूजा पुन्हा करावी. एखाद्या गोड पदार्थाचा महानैवेद्य दाखवावा. गाईला देण्यासाठी एका पानावर गोग्रास काढून तो घास गाईला द्यावा. नंतर कुटुंबातील सर्वांनी भोजन करावे. दुसऱ्या दिवशी स्नान केल्यावर कलशातील डहाळ्या किंवा पाने वेगवेगळ्या 5 ठिकाणी ठेवावीत. कलशातील पाणी झाडामध्ये ओतावे. देवीची स्थापना केलेल्या जागी 3 वेळा हळदी कुंकू वाहून नमस्कार करावा. अशा प्रकारे महिन्यातील प्रत्येक गुरुवारी व एकूण 8 गुरुवार होईपर्यंत महालक्ष्मीची पूजा करावी. मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारपासून येणाऱ्या सर्व गुरुवारी हे व्रत करावे. न चुकता दरवर्षी हे व्रत केल्यास घरात समृद्धी, सुख, आनंद येतो आणि त्या घरावर देवीचा वरदहस्त राहतो. श्री लक्ष्मी देवीने पद्मपुराणात सांगितले आहे की जो माझे व्रत नित्य नेमाने करेल तो सदैव सुखी समाधानी राहील. गुरुवार हा श्री दत्तगुरु भक्तांचा उपासना करण्याचा दिवस असण्यालाही याला महत्व आहे. श्री महालक्ष्मी व्रत करणाऱ्यांसाठी व्रत व नियम. हे व्रत समाधान, शांती, ऐश्वर्य मिळावे म्हणून तसेच महालक्ष्मीची आपल्यावर सदैव कृपा राहावी म्हणून करायचे आहे. व्रत करणाऱ्याने लवकर उठून स्नान करावे. शरीराने मनाने निर्मळ होऊन पूजाविधी करावा. कोणत्याही महिन्यातील शुक्ल पक्षातील पहिल्या गुरुवारी ह्या व्रताची सुरुवात करता येईल. दर गुरुवारी श्री महालक्ष्मी व्रत करून देवीची यथासांग पूजा करावी. अशा प्रकारे 8 गुरुवार हे व्रत करून शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावे. 1 महिन्याभराप्रमाणेच वर्षभर दर गुरुवारी हे व्रत चालू ठेवता येते. देवीच्या फोटो समोर बसून श्री महालक्ष्मी व्रताची कथा व महात्म्य वाचावे. उद्यापनाच्या दिवशी नेहमीप्रमाणे पूजा, आरती व कहाणी वाचन झाल्यानंतर 7 सुवासिनी किंवा 7 कुमारिकांना महालक्ष्मी स्वरूप समजून त्यांना हळदी कुंकू देऊन प्रसाद म्हणून एक फळ आणि या व्रतकथेची एक प्रत द्यावी. शक्य असल्यास ब्राह्मणाला शिदा आणि दक्षिणा देऊन नमस्कार करावा. स्त्री पुरुष दोघेही हे व्रत करू शकतात. व्रताच्या दिवशी उपवास करावा. फक्त केळी, दूध, फळे खावीत. रात्री भोजन करावे. पद्मपुराणात संसारा माणसांसाठी हे व्रत सांगितले आहे. त्यामुळे पती पत्नी दोघे मिळून हे व्रत करू शकतात. हे व्रत करताना काही आकस्मिक अडचण आली तर पूजा आरती दुसऱ्या कोणाकडूनही करून घ्यावी. उपवास मात्र स्वतः करावा. अशा वेळी तो गुरुवार 8 गुरुवारांमध्ये धरू नये. एकादशी, शिवरात्र किंवा अन्य कोणत्याही उपवासाच्या दिवशी गुरुवारी फक्त पूजा आरती करायला हरकत नाही. रात्री हवे तर भोजन करू नये. काही कारणास्तव ज्यांना दिवसा हे व्रत करता येत नसेल त्यांनी ते रात्री केले तरी चालेल. फक्त दिवसभर उपवास त्यांनी करावा. फलहार घ्यावा. व्रत, पूजा, महालक्ष्मी कथा ऐकण्यास शेजारी पाजारी यांना बोलावे. मात्र एकाग्र व शांत चित्ताने महात्म्य वाचावे. शांतता व एकाग्रता असल्यास पोथी वाचन चालू असताना महालक्ष्मीचे अप्रत्यक्षरित्या अस्तित्व जाणवेल. एकाग्रता व मनाची शुद्धता असणाऱ्यांना बऱ्याचदा सुवासाची चांगली जाणीव जाणवेल. व्रताची सुरुवात मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी करून 4 गुरुवार हे व्रत करावे. शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन करावे. व्रताच्या दिवशी रात्री गोड जेवण करून देवीला नैवेद्य दाखवावा. नंतर कुटुंबियासमवेत भोजन करून उपवास सोडावा. श्री महालक्ष्मी व्रताची कथा. गुरुवारची कहाणी. श्री लक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी, तिने आपल्या घरात वास करावा, पैसा, शांती, समाधान घरात नांदावे म्हणून महालक्ष्मीचे व्रत करतात. हे व्रत केल्याने मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. महालक्ष्मीची अनेक रूपे, अनेक नावे आहेत. पार्वती, सिंधुकन्या, महालक्ष्मी, लक्ष्मी, राजलक्ष्मी, गृहलक्ष्मी, सावित्री, राधिका, राजेश्वरी, चंद्रा, गिरिजा, पद्मा, मालती, सुशीला अशा विविध नावांनी महालक्ष्मी ओळखली जाते. अशा या सर्वाभूती असलेल्या श्री महालक्ष्मीची ध्यानी घ्यावी. अशी ही कहाणी द्वापार युगातील आपल्या भारतातील सौराष्ट्र देशात घडलेली. तेथे एक राजा राज्य करीत होता. त्याचे नाव भद्रश्रवा. तो शूर होता, दयाळू होता आणि प्रजादक्ष होता. 4 वेद, 6 शस्त्रे, 18 पुराणे याचे त्याला ज्ञान होते. अशा या राजाच्या राणीचे नाव होते सुरतचंद्रिका. राणी रूपाने सुंदर होती, सुलक्षणी होती आणि पतिनिष्ठ होती. त्यांना एकूण 8 अपत्य होती, 7 पुत्र आणि त्यांच्यानंतर झालेली एक कन्या. राजा राणीने कन्येचे नाव श्यामबाला ठेवले होते. एकदा देवीच्या मनात आले, आपण राजाच्या राजप्रसादी राहावे, त्याने राजा आणखी सुखी होईल.
प्रजेलाही तो आणखी सुख देईल. गरीबाकडे राहिले तर सगळ्या संपत्तीचा तो एकटाच उपभोग घेईल. म्हणून देवीने एका म्हातारीचे रूप घेतले, फाटकी वस्त्रे ल्याली, आधारासाठी हातात काठी घेतली आणि काठी टेकत टेकत ती राणीच्या महालाच्या दाराशी आली. तिला पाहताच एक दासी पुढे आली. तिने म्हातारीला विचारली, कोण ग बाई तू? कुठून आलीस? काय काम काढलंस? तुझं नाव काय? गाव काय? काय हवं तुला? म्हातारीचे रूप घेतलेली महालक्ष्मी म्हणाली, माझे नाव कमलाबाई, द्वारकेला राहते मी. तुझ्या राणीला भेटायला आले. कुठे आहे ती? दासी म्हणाली, राणीसाहेब महालात आहेत. त्यांना सांगायला गेले तर त्या माझ्यावरच रागावतील. तुला त्या कशा भेटतील? तुझा अवतार पाहून तुला त्या हाकलूनच देतील. तू इथेच थोडा वेळ आडोशाला थांब. म्हातारीला राग आला. ती संतापून म्हणाली, तुझी राणी गेल्या एक जन्मी एका वैश्याची पत्नी होती. तो वैश्य फार गरीब होता. त्यावरून त्या दोघांची नेहमी भांडणी होत. नवरा तिला मारहाण करी. ह्या त्रासाला कंटाळून एक दिवस ती घर सोडून गेली आणि जंगलात उपाशी तापाशी भटकू लागली. तिची अवस्था पाहून मला तिची दया आली. मी तिला ऐश्वर्य, सुख आणि संपत्ती देणाऱ्या महालक्ष्मी व्रताची माहिती सांगितली. त्याप्रमाणे तिने ते व्रत केले. तिच्या व्रताने महालक्ष्मी प्रसन्न झाली. तिचे दारिद्र्य संपले. तिचे घर संपत्ती समृद्धीने भरले. तिच्या जीवनात आनंद भरला. लक्ष्मी व्रत केल्यामुळे मृत्यूनंतर ती दोघे पती पत्नी लक्ष्मी लोकात वैभवात राहिली. या जन्मी त्यांचा जन्म राजकुळात झाला आहे. देवीच्या कृपेने ती आता राणी पदावर बसली आहे. पण लक्ष्मी व्रताचा तिला आता विसर पडला आहे. त्याचीच आठवण करून देण्यासाठी मी इथे आली आहे. म्हातारीचे बोलणे ऐकून दासीच्या मनात जिज्ञासा निर्माण झाली. म्हातारीला पाणी दिले, नमस्कार केले आणि म्हणाली, मला सांगाल ते व्रत मी करीन ते नियमाने. उठणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही. म्हातारीने दासीला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली. मग ती उठली व काठी टेकीत निघणार तेवढ्यात राणी तरातरा महालातून बाहेर आली. फाटक्या वस्त्रातील म्हातारीला पाहतात ती संतापली आणि उर्मटपणे म्हणाली, कोण ग तू थेरडे? इथे कशाला आलीस? जा इथून. तिने पुढे येऊन म्हातारीला घालून दिले. ती म्हातारी म्हणजे प्रत्यक्ष महालक्ष्मीच होती. हे राणीला काही कळले नाही. राणीचा तो उर्मटपणा पाहून महालक्ष्मीने तिथे न थांबता स्वस्थानी जाण्याचे ठरविले. राणीचा महाल सोडून म्हातारी निघणार तोच एक कन्या लगबगीने बाहेर आली. ती मुलगी होती राजकन्या श्यामबाला. तिने येऊन म्हातारीला नमस्कार केला आणि कळवळून म्हणाली, आजी रागावू नका, माझी आई चुकली. तिच्यासाठी मला क्षमा करा. मी तुमच्या पाया पडते. राजकन्येचे ते बोलणे ऐकून महालक्ष्मीला तिची दया आली. श्यामबालेला लक्ष्मीव्रताची माहिती सांगितली. तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार होता. पुढे त्या दासीने लक्ष्मीव्रत केले. तिची स्थिती सुधारली. दासी पण सोडून ती सुखाने संसार करू लागली. राजकन्या श्यामबालेनेही भक्तिभावाने सांगितल्याप्रमाणे महालक्ष्मीव्रत केले. सगळे नियमधर्म पाळून दर गुरुवारी तिने ते व्रत केले. शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले. लवकरच श्यामबालेचा विवाह मालाधर नावाच्या राजपुत्राशी झाला. तिला राजवैभव मिळाले. लक्ष्मीव्रताच्या प्रभावाने तिचा संसार सुखासमाधानात चालू लागला. पण इकडे बदश्रवा व राणी सुरचंद्रिका यांना हळूहळू वाईट दिवस दिसायला लागले. त्यांचे राज्य गेले. त्यांचे सगळे वैभव ऐश्वर्य याला गेले. चंद्रिका राणी होती, तिची स्थिती आता बदलली. अन्नपानालाही ती महाग झाली. बदश्रवाला फार वाईट वाटे, पण तो तरी काय करणार. एक एक दिवस चिंतेने उगवत होता, तसाच मावळत होता. एक दिवस बदश्रवाला वाटले मुलीकडे जावे, तिला पाहावे आणि 4-8 दिवस तिच्याकडे राहावे. त्याप्रमाणे तो जावयाच्या राज्यात आला. चालून चालून तो खूप दमला होता. म्हणून थोडा वेळ विश्रांती घेण्यासाठी तो एका नदीच्या काठी बसला. राणीची दासी नदीवर येत होती. तिने बदश्रवाला ओळखले. दासी धावत महालात गेली. राजाला बातमी सांगितली. श्यामबालालाही ते समजले. श्यामबाला आणि मालाधरने रथ पाठवून बदश्रवाला मोठ्या मान सन्मानाने राजवाड्यात आणले आणि त्याचा आदर सत्कार केला. काही दिवस जावयाचा आणि मुलीचा पाहुणचार घेत बदश्रवा राजवाड्यात राहिला. आता परत जायचे विचार त्याच्या मनात घोळू लागले. जावयाला त्याने तसे सांगितले. जावयाने संमती दिली. बदश्रवा परत जायला निघाला तेव्हा श्यामबालेने एक हंडा भरून दन पित्याला दिले. तो हंडा घेऊन बदश्रवा घरी आला. मुलीने धनाने भरलेला हंडा दिलाय हे ऐकून सुरचंद्रिकेचा आनंद गगनात माविना. घाईघाईने तिने हंड्यावरचे झाकण काढले. आत पाहते तर काय, हंड्यात धनच नव्हते, होते फक्त कोळसे.
महालक्ष्मीच्या अवकृपेने हंड्यातल्या धनाचे कोळसे झाले होते. चंद्रिकीने कपाळावर हात मारून घेतला. भद्रश्रवा हा चमत्कार पाहून चकित झाला होता. दुःखाचे दिवस संपत नव्हते, दारिद्र्याचे भोग सुटत नव्हते. सूरजचंद्रिकेला एक एक दिवस काढताना जीव मेटाकुटीला येत होता. एक दिवस सूरजचंद्रिकेच्या मनात लेकीला भेटण्याची इच्छा निर्माण झाली. त्याप्रमाणे ती लेकीच्या घरी जाण्यासाठी निघाली. तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार होता. सूरजचंद्रिका लेकीच्या घरी पोचली तेव्हा श्यामबाला व्रताचे उद्यापन करीत होती. श्यामबालेने आईकडूनही करून घेतले. 4 दिवस मुलीकडे राहून सूरजचंद्रिका परत आपल्या गावात आली. लक्ष्मीव्रत केल्यामुळे काही दिवसातच त्यांना त्यांचे पूर्वीचे वैभव परत मिळाले. राज्य प्राप्ती झाली. पुढे काही दिवसांनी आई वडिलांना भेटण्यासाठी म्हणून श्यामबाला माहेरी आली. पण बाप भेटायला गेला असताना त्याला श्यामबालेने भरलेला हंडा दिला होता, पण आपल्याला मात्र काहीच दिले नाही हा राग राणीच्या मनात होता. त्यामुळे श्यामबालेचे भावे तसे स्वागत कोणी केले नाही. राणीने एक प्रकारे तिचा अपमानच केला. पण श्यामबालेला आईचा राग नाही आला. ती पुन्हा आपल्या घरी जाण्यासाठी निघाली. निघताना तिने पूर्वी बापाला दिलेला हंडा परत घेतला. त्यात मीठ भरले व तो हंडा घेऊन ती आपल्या सासरी आली. स्वगृही आल्यावर मालाधाराने श्यामबालेला विचारले, माहेराहून काय आणलेस? श्यामबालेने बरोबर आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवले. मालाधाराने झाकण काढून आत पाहिले तर हंड्यात मिठाचे खडे. मालाधाराने चकित होऊन पत्नीला विचारले, हे काय? या मिठाचा काय उपयोग? श्यामबाला म्हणाली, थोडं थांबा म्हणजे कळेलच. त्या दिवशी श्यामबालेने कुठल्याच पदार्थात मीठ घातले नाही. सगळे पदार्थ अळणी. मालाधार जेवायला बसल्यावर तिने त्याला सगळे पदार्थ वाढले. सगळे जेवण त्याला अळणी लागली. मग श्यामबालेने पानात थोडे मीठ वाढले. अन्न पदार्थात ते मिसळतात बेचव अन्नाला चव आली. हा मिठाचा उपयोग. श्यामबाला पतीला म्हणाली. मालाधारालाही तिचे म्हणणे पटले. थोडक्यात जे कुणी महालक्ष्मी व्रत श्रद्धेने आणि मनोभावे करतील त्यांना महालक्ष्मी प्रसन्न होऊन त्यांच्यावर तिची कृपा होईल. पण श्रीमंती आल्यावर सुद्धा माणसाने उठू नये मातू नये. नित्य नेमाने महालक्ष्मी व्रत करावे. देवीचे मनन चिंतन करावे. म्हणजे देवी सदैव तुमच्या पाठीशी उभी राहील, तुमची कामना पूर्ण करील. महालक्ष्मीची ही कथा गुरुवारची कहाणी सफळ संपूर्ण. ओम महालक्ष्मी नमः. ओम शांती शांती. श्री महालक्ष्मी नमनष्टक. नमस्तुते महामाये श्रीपीठे सूरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमोस्तुते. नमस्ते गरुडारूढे कोलासूय भयंकारी कुमारी वैष्णवी ब्रह्मी महालक्ष्मी नमोस्तुते. सर्वज्ञे सर्व वरदे सर्वदृष्ट भयंकरी सर्व दुःख हरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते. सिद्धी बुद्धी प्रते देवी भुक्ती मुक्ती प्रदायिनी मंत्रमूर्ते सदा देवी महालक्ष्मी नमोस्तुते. आद्यंतरहिते देवी आद्यशक्ती महेश्वरी योगजे योग संभूते महालक्ष्मी नमोस्तुते. स्थूल सूक्ष्म महारौद्रे महाशक्ती महोदरे महापाप हरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते. पद्मास्तनस्थिते देवी परब्रह्म स्वरूपिणी परमेशी जगन्माते महालक्ष्मी नमोस्तुते. चेतांबर देवी नानांकल भूषिते जगस्थिते जगन्माते महालक्ष्मी नमोस्तुते. जय देवी जय महालक्ष्मी वसती व्यापक रूपेस्तु सुलक्ष्मी. जय देवी जय महालक्ष्मी वसती व्यापक रूपेस्तु सुलक्ष्मी. करवीर पूर्वासिनी सुरवर मणिमाता पुरहर वरदायिनी मुरहर प्रियकांता. जय देवी जय महालक्ष्मी वससी व्यापक रूपेस्तु स्थूलसूक्ष्मी. कमलाकारे जठरी जन्मविलादाता सहस्रवदनी भूधरन पुरे गुणगाता. जय देवी जय महालक्ष्मी वससी व्यापक रूपेस्तु स्थूलसूक्ष्मी. मातुलिंग गदा खेटकर विकिरणी झळके हाटक वाटी पियुष सरपाणी. माणिक वरसना सुरवसना मृगनयनी शशिकवर्धन राजसमदनाची जननी. जय देवी जय महालक्ष्मी वससी व्यापक रूपेस्तु स्थूल सूक्ष्मी. तारा शक्ती अगम्य शिवभजा गौरी सांख्य मनती प्रकृती निर्गुण निर्धारी. गायत्री निज बीजा निगमागम सारी प्रकटे पद्मावती निज धर्माचारी. जय देवी जय महालक्ष्मी वससी व्यापक रूपेस्तु स्थूल सूक्ष्मी. अमृत भरिते सरिते अधुरुते वारी मारी दुर्गट सुरा भव दुस्तरचारी. वारी माया पटल प्रणमत परिवारी हे रूप चिद्रूप तद्रूप दावी.
जय देवी जय महालक्ष्मी वससी व्यापक रूपे स्तु स्थूलक सूक्ष्मी चतुराने कुचित कर्माच्या ओळी लिहिल्या असतील माते माझे निज बाळे पुसोनी चरण तळी पद सुमने क्षाळे मुक्तेश्वर नागर क्षीरसागर बाकी जय देवी जय महालक्ष्मी वससी व्यापक रूपे स्तु स्थूलक सूक्ष्मी सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा पेक्षू नको गुणवंतानंता रघुनायका मागणी हेची आता जय रघुवीर समर्थ ओम श्री महालक्ष्मी माते नमो नमः। तर मंडळींनो माझी पूजा झालेली असा। जर समजा माझ्याकडून चुकान काय राहिलं असाल तर माका कमेंट्समध्ये प्लीज नक्की सांगा आणि माझा व्हिडिओ आवडलो असाल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि मी पुढचा व्हिडिओ घेऊन येईपर्यंत ह्या कोकणासारखे टकटकीत राहा। धन्यवाद।